नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी चटपटीत बनणारे आणि खायला टेस्टी असे मिनी समोसाची रेसिपी, जे बनवायला पण अगदी सोपी आहे। चला तर सुरू करूया आजची रेसिपी। त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि थोडंसं नमक घातलेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच अजवाईन थोडा हाताने असं क्रश करून घ्यायचं, म्हणजे फ्लेवर आणखी छान येतो। आणि तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा ऑइल पण टाकू शकता। 2 ते 3 चम्मच ऑइल घातलेला आहे मी। जेव्हा आपण ऑइल टाकतो त्या टायमाला अशी मुठ्ठी बनते की नाही बनत हे चेक करायचं। अगर कमी पडत असेल तर थोडंसं आणखी टाकून घ्यायचं। टाकल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचा ना जास्त सॉफ्ट ना जास्त हार्ड असा थोडासा टाईटसर डो आपल्याला तयार करायचा आहे। कारण की समोसाचा जो डो असते तो थोडा हार्ड असते, हलकासा, जास्त सॉफ्ट नाही केला आणि जास्त हार्ड पण नाही केला आहे। खूप जास्त नॉर्मल म्हणजे थोडाफार सेमी हार्ड समजू शकता। डो बनवून झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून द्यायचं। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची 2-3 तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं घालू शकता आणि थोडंसं एखादा चमचा जवळपास धनिया व एखाद्या चमचापास सोप घालून त्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे दरदर करायचं आहे। खूप जास्त फाईन असा पेस्ट तयार करायचा नाही आहे। मसाला पण तयार आहे। नंतर कढाईमध्ये मी ऑइल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेले आहे। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडत असेल जास्त तर जास्तही टाकू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। शेंगदाणे तडतडले की त्यामध्ये मोहरी जिरं घालून जो बनवलेला मसाला आहे मिरचीचा तो घालायचा आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं व चिमटभर हिंग घालायची आणि नंतर मसाले टाकायचे, जसं धनिया पावडर, हळदी पावडर, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं। तुम्हाला आणखी तिखट आवडत असेल तर रेड चिली पावडरसुद्धा टाकू शकता आणि मला जास्त तिखट नको, ऑलरेडी मिरच्या तिखट होत्या म्हणून तर मी लाल तिखट नाही घातलेलं आहे। व चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये जे फोरेजिन मटर असतात ना ते टाकायचे व 1-2 मिनटं त्याला थोडे मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचं। नंतर बॉईल केलेले जे पोटॅटो असते ते घालायचे आणि हाताने असं मॅश करून घ्यायचं थोडं, म्हणजे गडे जास्त राहणार नाही, आलूचे वगैरे पूर्ण बारीक होऊन जाईल असं। नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून 1-2 मिनटं आणखी त्याला थोडंसं परतून घ्यायचं। थोडंसं झालं की नंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली, त्याला साईडला ठेवून दिलं थंड होण्यासाठी। नंतर जो आपण बनवलेला जो डो आहे मैद्याचा तो पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता अगोदरपेक्षा। त्याला एकदा आणखी मळून घेऊ, म्हणजे आणखी जी वरची लेअर आहे ती कडक झाली असेल तर ती सॉफ्ट होऊन जाईल। नंतर तुम्हाला किती मोठे हवे, मी तर मिनी समोसा बनवत आहे। अगर तुम्हाला मोठा समोसा बनवायचा असेल तर मोठी पाती घेऊ शकता, पण छोटे बनवायचे असेल तर अशा प्रकारे छोटीशी जी पुरी असते ना त्या शेपमध्ये लाटून घ्यायचं आणि बिच्यामधनं असं 2 भाग करून घ्यायचे, कट करून घ्यायचे चाकूने। आणि नंतर एक साईड असं घ्यायचं त्याच्यावाला, त्याला पाणी लावून घ्यायचं व दुसरा साईड त्याच्यावर ठेवून त्याला असं पॅक करून घ्यायचं, म्हणजे फोल्ड केल्यासारखं छानपैकी पूर्ण असं चिपकवून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये थोडासाच मसाला घालायचा, खूप जास्त मसाला नाही घालायचा। जास्त मसाला घातला की जी वरची हे असते ना, जिथून आपण पॅक करतो तिथनं मग तो असा फाटायला लागतो, म्हणजे असं बाहेर निघतो मसाला जास्त असल्यामुळे। अशा प्रकारे मसाला फिलअप करून झाल्यानंतर पॅक करून घ्यायचं। बघा मी आणखी तुम्हाला एक करून दाखवते। 1-2 पाती घेतली आपण, तिला कट करून घेतलं, नंतर एका साईडने असं हलकंसं पाणी लावायचं आणि चिपकवून घ्यायचं। चिपकवून झाल्यानंतर त्यामध्ये मसाला फिलअप करायचा, खूप जास्त प्रमाणात नाही करायचा, एखादा चम्मच टाकला तरी सफिशियंट असते। मसाला फिलअप करून झाल्यानंतर हे बाहेरच्या साईडनी पण सुद्धा पाणी लावायचं थोडंसं आणि जी अपोजिट साईड असते त्याला असं फोल्ड करायचं थोडंसं त्या पातीला आणि चिपकवून घ्यायचं छानपैकी।
टाईटली चिपकून घ्यायचं, नाहीतर फाटण्याचे चान्सेस होऊ शकते. खूप मस्त वाटतात हे समोसे, जे आपल्याला अगोदर लहानपणी असताना 1 रुपयाचे 4 वगैरे, 1 रुपयाचे 2 वगैरे अशा प्रकारे मिळत राहायचे. आता ते घरी बनवले की आणखी मस्त मजा येते आणि लहानपणाची जी आठवण असते ती सुद्धा येऊन जाते. नंतर मी कढाईमध्ये ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे. ऑइल जास्त गरम नको, जास्त थंड पण नको, थोडे बुडबुडी येईल इतकं तरी ऑइल गरम हवं. आणि आपल्याला जे समोसे किंवा कचोरी वगैरे कधी पण ह्या अशा वस्तू फ्राय करायच्या राहिल्या तर ऑइल हे थोडं मीडियम टू लो फ्लेमवर गरम केलेलं ऑइलमध्येच फ्राय करायचं आणि त्याची फ्लेम पण तितकीच ठेवायची मीडियम टू लो. जास्त हाय केली तर अंदरून कच्चे राहतात आणि वरून जळून जातात. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी समोसे फ्राय करून घेतलेले आहे आणि नंतर दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेतलेली आहे. तुम्हाला पण समोसे आवडले असेल तर असे बनवून बघा आणि तुम्ही पण खा आणि सर्वांना द्या. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.